मंडळी, तुम्ही कधी ही भाजी खाल्ली आहे का? म्हणजेच भोवरीचे वेल. हे भोवरीचे वेल कधी लावावे लागत नाही. ते नैसर्गिकरित्या उगवणारी भाजी आहे आणि ही कुठं जंगलात किंवा कुठं बाहेर कुठं भेटत नाही. कारण की ही भोवरीचे वेल जे आहे ते खास करून आपल्या घराशेजारी किंवा वाड्यामध्ये भरपूर सारे उगवतात आणि ते उलगेचेच उगवतात, ते लावावं लागत नाही. ते गोळा करायला थोडं किचकट काम आहे, पण खायला एकच नंबर लागतात. ते घरी आणल्यावर मस्तपैकी छोटे छोटे असे कापून घ्यायचे. मी तर पहिल्यांदा भाजी खाली, पण एकच नंबर. देगडीच्या भाजीपेक्षा ही भाजी एकच नंबर होती. आणि त्यात ना एक मस्तपैकी कांदा वगैरे कापून घ्यायचा. कांदा कापून झाला की जे वेल जे राहत आहे ते एका भांड्यात मस्तपैकी टाकायचे आणि ते भांड्यात टाकून मस्तपैकी धुवून घ्यायचे. कारण की त्याचा थोडासा चिकटपणा जो असतो तो पूर्णपणे निघून जातोय. त्यामुळे धुवून झालं की त्यात ना तिखट, मीठ, हळद आणि घरचा मसाला वगैरे मस्तपैकी टाकायचा. ते झालं का मस्तपैकी तेल थोडं टाकायचं. तेल टाकलं, कांदा पण लगेच टाकायचा. कांदा थोडा जळू द्यायचा. जळला का मी लगेच आपल्या मीठ मिरची वगैरे लगेच टाकायचे. मीठ मिरची टाकलं का ते थोडं हलवलं का लगेच लगेच भोवरीचे वेल पण टाकून घ्यायचे. भोवरीचे वेल जे आहे ते जास्त नाही शिजून द्यायचे. 10 किंवा 12 मिनिट ठेवायचे आणि लगेच उतारून घ्यायचे. तुम्ही कधी ह्या भोवरीच्या वेलांची भाजी खाल्ली आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. हे भोवरीचे वेल जे आहे ते गावाकडे कुठे पण भेटत आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.